या स्पर्धेचं वैशिष्ट्य प्रत्येक सामना अतिशय पार पाडला आहे। या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी चषक दिला जाणार आहे ते जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीजमा यांच्याकडून दिला जाईल। तसेच चढाई आणि पक्कडसाठी कलशच्या अनिता पांडुरंग गोविलकर यांच्या स्मरणार्थ श्री संदीप पांडुरंग गोविलकर यांच्याकडून चषक दिलं जाणार आहे। त्यामुळे याची भव्य दिव्य व्यक्तिगत कबड्डी स्पर्धा या नागाव यांची जी स्पर्धा झाली त्यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू स्पर्धेतला याच्यासाठी 15,000 रुपयांचं पारितोषिक होतं। सर्वोत्कृष्ट चढाई सर्वोत्कृष्ट पटकड यासाठी 7,000 रुपयाचं पारितोषिक होतं रोख स्वरूपात सांगतोय आणि पब्लिक हिरो सुद्धा 7,000 रुपयाचं होतं। त्यामुळे श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धेचा प्रथम क्रमांक 7,777 आहे। याकडे सुद्धा आपल्या सर्व कबड्डी प्रेमींनी लक्ष द्यायचे। येणाऱ्या काही दिवसात 8 आणि 9 चढाईसाठी पाहायला भेटतोय तो म्हणजे चेतन चव्हाण। चढाईसाठी आक्रमकाचा धारदार चढाई नक्कीच या सामन्यामध्ये पाहायला मिळतील। अनेक वर्षाच्या कालावधीनंतर मैदानामध्ये पाहायला होता विश्वास टाकलाय तो म्हणजे भैरवनाथ क्रीडा मंडळानं त्याच्यावर पूर्णपणे विश्वास टाकला तरी चढाई दिली आणि हँडल करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातो। परंतु एक खरोखरच एक निवृत्ती असा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतो। पहिल्या चढाईमध्ये बोनस गोल प्राप्त नक्कीच होणार आहे तो म्हणजेच शिवशंभूला चढाईसाठी जातोय तो म्हणजेच सुशांतच्या समोर आहे तो म्हणजे 7चा डिफेन्स या ठिकाणी बोनस होणार असणार आहे। बोनससाठी प्रयत्न नक्की केला जाईल सुशांतच्या माध्यमातून आणि या ठिकाणी सुशांतचा खेळ निरामेश्वर पाहायला मिळतोय। परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शिवशंभू अतिशय संयमाने आपला खेळ साकारताना पाहायला मिळतोय। 1-0 असं गोलफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय। चढाईसाठी पाहायला मिळतोय तो म्हणजेच शिवशंभूचा चढाई पाहतो। येणाऱ्या काही कालावधीमध्ये रायगड जिल्ह्याचे प्रीमियर लीग खेळ जाईल 7, 8 आणि 9 एप्रिलच्या दरम्यान आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळी पारितोषिकं पाहायला मिळतील। प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न या माध्यमातून जर्सी नंबर 9च्या माध्यमातून पाहायला मिळतोय। परंतु या ठिकाणी चढाई बहात्तर जर्सी नंबर 10 ज्याच्यावर खूप काही अपेक्षा नक्कीच असतील ते म्हणजे भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या त्यांना अगोदरची स्पर्धा गाजवली तोच खेळाडू आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्या समोर आहे तो लगेच शिवशंभूचा सुंदर चौदा पत्तर जर्सी नंबर 33 नक्कीच एक गोल प्राप्त होतो बोनस आणि गडीबाज करायचा गोल। सुशांत आपलं पूर्ण स्किल या ठिकाणी लावताना पाहायला मिळतं। एक गोल नक्कीच प्राप्त झाला सुशांतला। चढाईसाठी पाहायला मिळत होता अर्थातच चेतन चव्हाण त्याच्याजवळ खूप काही मैदान आहे खूप काही कबड्डी आहे परंतु यासाठी तुम्हाला रोज कबड्डीचं वर्कआउट करणं फार गरजेचं आहे। एक जबरदस्त असं गुणवान खेळाडू अमर सौंदर्याचा परंतु आज तो खेळ करतोय भैरवनाथसाठी आणि या ठिकाणी काय घडतोय परंतु प्रयत्न चांगला होता पैकी ठरतोय प्रयत्न चांगला होता अतिशय आकाश याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते। शिवशंभूच्या माध्यमातून चढाईसाठी आहे तो आकाश समोर आहे तो म्हणजेच भैरवनाथच्या 6चा क्षेत्ररक्षण 6-1ची लढत या ठिकाणी पाहायला मिळते। परंतु या ठिकाणी तुम्हाला लढत द्यायची आहे विजय संपादन करायचे त्यासाठी आपली मैत्री आपलं मित्रत्व सगळं बाजूला ठेवावं लागतं। बसायला सांग
सुशांत याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. 7 एकाची लढत या ठिकाणी पाहायला मिळते. सुरुवातीचा नक्कीच संयमाशी चढाई करत या ठिकाणी मध्यरेषेवर खेळ करताना पाहायला मिळतात. म्हणजे सुशांतच्या समोर आहे आणि त्याला प्रत्युत्तर या ठिकाणी पाहायला मिळतं. शिवशंभूचं चढाई पाहतात ते समोर आहेत. ते 6चा डिफेन्स बोनस असणार आहे आणि बोनससाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल शिवशंभूच्या खेळाडूचा. एक चांगला प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत खरोखरच आपलं संयम ढळलं होता. एक सुंदर चौडा पट्टी या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक गोल मिळणार आहे तो म्हणजे शिवशंभूला. चढाईसाठी पुन्हा एकदा पाचारण केले ते म्हणजे आकाश याला आकाशच्या समोर असणारे 6चा डिफेन्स या ठिकाणी बोनस समावेश आकाशसाठी. परंतु रात्री उशिरापर्यंत चालणारी स्पर्धा बरोबर त्यात तितकेच आपले सर्व खेळाडू कबड्डी रसिक यांचं सुद्धा तितकंच योगदान आहे. आयोजकाने खरोखरच केलेला हा शिवधनुष्य नक्कीच पेलला आहे आणि या सामन्यांमध्ये या स्पर्धेवर सर्व प्रेक्षक वर्गाला या ठिकाणी खरोखरच खेळोखेळी स्पर्धा ती म्हणजे जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा आयोजित श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धेमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चढाईसाठी जातो तो म्हणजेच सुबेक भगत आणि त्याच्यासमोर 7 तास 1 अशी लढत आहे. बोनस आणि पुन्हा एकदा एक यशस्वी असली चढाई तर इतकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो खास करून शिवशंभूच्या माध्यमातून आणि एक गुण प्राप्त होणार आहे ते म्हणजे शिवशंभू झाली. चढाईसाठी पुन्हा एकदा पाचारणी केलं. जर्सी नंबर 9 त्याच्यासमोर 5चा डिफेन्स या ठिकाणी करो या मोरो अशी परिस्थिती नक्की शिवशंभूची नाही आहे तर या ठिकाणी असणाऱ्या भैरवनाथची की तुम्हाला प्रत्येक चढाईमध्ये गुण प्राप्त करणं क्रमप्राप्त असणार आहे. या ठिकाणी जर काही जी गुणांची फार ती पूर्ण करावी लागेल तर त्यासाठी एक सुपर रेट करणं फार गरजेचं आहे. चढाईसाठी पाचारणी केले ते म्हणजे चेतन चव्हाण याला त्याच्यासोबत 7चा डिफेन्स आहे. पण ती इतकी कबड्डी आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धा आहे परंतु या कबड्डी स्पर्धेमध्ये सुद्धा आज आमचे ऑफिशियल्स आमचे सामनाधिकारी सुद्धा तितकेच खुश आहेत की आजची ही स्पर्धा यशस्वीरित्या आपण या ठिकाणी खेळवतोय. आज श्रीवर्धन जरी काही रायगड किल्ल्याचा एक दुर्गम भाग म्हणून हिणवला जात असला तरी सुद्धा या ठिकाणी कबड्डी तितकीच खेळली जाते की दर्जेदार कबड्डी या ठिकाणी खेळली जाते. हे दाखवण्याचं यूट्यूबच्या माध्यमातून नक्कीच आमचा आजचा हा यूट्यूब चॅनल यशस्वी ठरताना पाहायला मिळतोय. RNT स्पोर्ट्स आणि सौंदर्य स्पोर्ट्सच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आजची स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना पाहायला मिळणार आहे. डू ऑर डाय या ठिकाणी घोषित केली ती पंचारी आणि 5च 1 अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी प्रयत्न जर चांगला करतोय. 2 वेळा लाथ मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु या ठिकाणी काय घडतंय आणि काय नाही. परंतु या ठिकाणी 2 गमावले ते म्हणजे भैरवनाथ खरोखरच बॅकफुटला जात चाललाय. अतिशय महत्वपूर्ण सामना आहे आणि या ठिकाणी भैरवनाथला आपला खेळ सिद्ध करावा लागणार आहे. दौदी तासात जर का शिवशंभूचा संघ या ठिकाणी आपल्याला खेळ करताना साकारत असेल तर नक्कीच या ठिकाणी
अतिशय खेळ उंचावर लागणार आहे तो म्हणजे भैरवनाथला. मध्यंतरापर्यंत सुद्धा हा सामना जाता जाता किती गोळाची फारकत घेऊन जाते ते पाहायचं आहे. या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामना म्हसोबा वर्सेस विठ्ठलाच्या दरम्यान खेळला जाईल. तर शिवराजेनं या स्पर्धेच्या निमित्तानं विंचोलीला मात केली. शिवराजेनं अंमलसमतेवर मात केली. सेमीफायनल गाठले आणि त्यामध्ये सेमीफायनलला कोणाची गाठ पडेल ते या ठिकाणी येणारा काळ नक्कीच दर्शविणार आहे. पहिली सेमीफायनल असणाऱ्या म्हसोबा वर्सेस विठ्ठलीच्या दरम्यान आणि दुसरी सेमीफायनल शिवराजे आणि विजय संघाच्या दरम्यान. तर सगळे जर्सी नंबर 10 त्याच्यासोबत आणि या ठिकाणी सुंदर फक्त आकाश टाकीच्या माध्यमातून त्यामुळे एक गोल नक्कीच प्राप्त होणार आहे. आजची स्पर्धा बरोबर यशस्वी स्पर्धा आहे. मॅच संपली मॅच वरची. या ठिकाणी आपला खेळ सिद्ध करताना पाहायला मिळतो. ऍडव्हान्स टॅकलच्या नादात एक गुण गमावलाय तो भैरवनाथ क्रीडा मंडळानं. भैरवनाथ क्रीडा मंडळासाठी खूप काही करावं लागणार आहे भैरवनाथसाठी आणि चढसाठी येतोय भूषण गोरेविले. टाळ्या झाल्या पाहिजे. एक 90 असा जबरदस्त खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तो म्हणजे भैरवनाथसाठी भूषण गोरेविले. त्यासमोर 7चा डिफेन्स आहे. नक्कीच प्रयत्न करेल तो आपल्या संघासाठी. प्रयत्न चांगला होता भूषणचा परंतु या ठिकाणी प्रयत्नांना यश फार गरजेचं आहे. गोल प्राप्त होणार आहे. 3 गोल प्राप्त होणार आहेत. तर सामना रंगतो तो म्हणजे भैरवनाथ वर्सेस शुभशंभूच्या दरम्यान आणि त्यामध्ये शुभशंभू भैरवनाथ हवी होताना पाहायला म्हणजे चढसडी जातोय जो सुशांत आणि त्याच्या समोर 7चा डिफेन्स. एक लोनचा नक्कीच स्कोर बोला 12-3 एक लोनचा मोजा भैरवनाथ क्रीडा मंडळावर. त्यामुळे नक्कीच भैरवनाथला विचार करावा लागेल. इतका चांगला संघ बांधलाय परंतु या ठिकाणी भैरवनाथला यश या ठिकाणी घेऊन आपण या ठिकाणी अमृतला इन केलं तर नक्कीच काही गोलमाल होऊ शकतो. अमृत केळसकर याला इन केलं तर नक्कीच या सामन्यामध्ये काहीतरी ट्विस्ट निर्माण होऊ शकतं. फक्त अमृतला बाहेर ठेवायला त्यामुळे थोडासा नाराज दिसतोय आपल्याला या ठिकाणी. 9 म्हणजे एक लोनचा बोलता येतो भैरवनाथ क्रीडा मंडळावर. त्यांना सावरायचं आहे ते म्हणजे भैरवनाथला. परंतु या ठिकाणी शिवशंभू तितकाच ताकदीचा खेळ आहे. या ठिकाणी धडाधड 1 पॉइंट लगे काय म्हणली
पहिली चढाई या ठिकाणी पाहिजे शिवशंभूसाठी आणि त्या ठिकाणी खरोखरच निघादेखीच्या बाहेर खेळाडू पाहायला त्यावर नक्कीच सर्वांनी लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. प्रेक्षक वर्गाला सुद्धा फार ठेवणं फार गरजेचं आहे. कामगार असू शकतो परंतु इतक्या बाहेर चढाई करताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच आपल्याला खूप काही प्रगती करावी लागेल कबड्डीसाठी, कबड्डीच्या खेळासाठी आणि कबड्डीचा जो काही नाद निनाद आपण या श्रीवर्धन शहरामध्ये ऐकतो त्यासाठी. एक गुण प्राप्त करतो तो म्हणजेच मी विनंती करतोय सुयोग आगरकर, आदेश बिरकुड यांना की आपण व्यासपीठात स्थानापन्न व्हायचं. जबरदस्त अशी चढाई. मी किती सेटिंग करून बघितलं बाकी सगळं नीट दाखवतो. हा सुजलसाठी जर सुपर रेड मारले तर 100 रुपये कोणाकडनं. यस 100 रुपये आमकडे. शिवम आवाज दे. हा सुंदर चढाई या ठिकाणी पाहायला मिळते परंतु या ठिकाणी पंचांची परीक्षा 100% असणार. यश करून सुजलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जर सुपर रेड केली तर नक्कीच 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. रोख स्वरूपात या ठिकाणी जमा आहे तर ते मंडळात जमा होईल याकडे लक्ष ठेवायचे. चढसाठी जाते तो म्हणजे जर्सी नंबर 9 त्याच्यासमोर खूप काही अपेक्षा आहेत त्या म्हणजे शिवशंभूच्या. शिवशंभू खरोखरच जबरदस्त फॉर्ममध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु या ठिकाणी विश्वागिरी या स्पर्धेतून बाहेर पडलाय. परंतु शिवशंभूने आशा ज्या जीवित ठेवल्या त्या म्हणजेच आदेश बिरकुड यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. बंड्या आगरकर पुन्हा एकदा अपयशी म्हणजे तो चेतन चव्हाण. त्यामुळे चेतन चव्हाण विजय होणार तर कबड्डीचा होणार याकडे लक्ष द्यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला म्हणजे चढाईसाठी म्हणजे तो म्हणजेच सुशांत पुन्हा एकदा एमटी चढाई करत माघारी परत चढाईसाठी स्पेशलिस्ट या स्पर्धेचा जबरदस्त हिरो जो आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्याकडे खूप काही अपेक्षा या ठिकाणी सुशांतनं त्याला पूर्ण 4 गुण किक केलंय. 1 गुण प्राप्त केलंय आपल्या संघासाठी. स्वरूप याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. स्वरूप करणं खूप काही अपेक्षा होत्या भैरवनाथसाठी परंतु या ठिकाणी भैरवनाथचं जे स्वरूप आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी स्वरूपची पकड स्वरूप खरोखर सांगतो की आपला जो काही या पुढच्या या ठिकाणी दाखवताना दिसत नाहीये. या ठिकाणी आदेश बिरकुड यांचा सत्कार केला जाणार आहे. मी विनंती करतोय नथुराम शिंदे यांना की आपल्या शुभ असते या ठिकाणी आदेश बिरकुड यांचा सत्कार करावा. सामना तितकाच रोमहर्षक आहे तितकाच दमदार आहे आणि त्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे ते खास करून शिवशंभूला. प्रत्येक सुमेघ याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. सुमेघ आणि सुमेघ या ठिकाणी सुमेघची चढाई खरोखरच सांगतो अजूनपर्यंत सुमेघ आहे तोपर्यंत या सामन्यामध्ये आलाय आणि 3 गडी बाद करण्यात यशस्वी ठरलाय. त्यामुळे गुणांचं फलक सांगायचंय गुण सांगायचं आमच्या मान्यवरांसाठी. 8-15 थँक्यू अमोल.
8-15 असा घोडाफलक या ठिकाणी पाहायला मिळते. अजूनही खूप काळ आहे. तू किती मारले काढला असतं ना नवडेच लावले. तेजस माळी आपल्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सामना संपताच घेऊन जायचं. तेजस माळी आपल्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. चढसाठी पाहायला मिळते तो म्हणजेच आपली कोलबराची चढाई त्याची पाहायला मिळते. आणि जबरदस्त मॅच क्लायंटपेक्षा यापुढे होणारा सामना आहे तो म्हणजे उपांत्य फेरीचा. भाई तुम्हाला आवडला की नाही सामना ही स्पर्धा? 1 नंबर कडक झालेली आहे. होणारा पहिला उपांत्य फेरीचा सामना आहे म्हसोबा वर्सेस विठ्ठलाडी या 2 दिग्गज संघांच्या दरम्यान या ठिकाणी खेळला जाईल. आणि त्यानंतर शिवराजे वर्सेस विजयी संघाच्या दरम्यान पुढील सामना खेळला जाईल. आपली संधी असणार आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. चढाचढी जातोय तो म्हणजे सुमेघ आणि त्याच्यासोबत 4चा डिफेन्स असणार. जबरदस्त जिंकून प्राप्त करून घेतोय. 1 गुण सुमेघला मिळतो. सुमेघ बरोबर यशस्वी असा चढाई बहादरी या ठिकाणी पाहायला मिळते. डू ऑर डायसाठी 5 चढाई केलंय. चढासाठी केलं तर आकाशच्या समोर 7चा डिफेन्स या ठिकाणी करूया म्हणून अशी परिस्थिती. शेवटची 4 मिनिटं घोषित केली ती पंचांनी सामनाधिकाऱ्यांनी. आणि या ठिकाणी सत्व परीक्षा असणार आहे कारण का या ठिकाणी गुण गमवायचा नाहीये. परंतु इतका चांगला डिफेन्स आणि या ठिकाणी आकाश बाद होतो. 1 गुण नक्कीच मिळणार आहे तो म्हणजेच चढाईसाठी जातोय सुशांतच्या समोर आहे तो म्हणजेच या ठिकाणी 1 गुण नक्कीच प्राप्त होणार आहे. इकडे 11 कर रे. 11 साठी जातोय तो म्हणजेच जर्सी नंबर 9 अजून एक वाढव. गुण आहे तो म्हणजे चेतन चव्हाणचा. मध्यरक्षकाची भूमिका बजावताना पहिला गुण प्राप्त करून गेला. 1 लोन देण्यात यशस्वी ठरला. गुणफलक सांगायचं 14-15. 1 गुणाची आघाडी आहे ती शुभशंभोवली. शेवटची 3 मिनिटं घोषित केली ती सामनाधिकारी यांनी. प्रयत्न करतोय तो म्हणजे सुमेघ परंतु एक एमटी चढाई करत माघारी परत नाही. चढाईसाठी जातोय जर्सी नंबर 3. त्याच्यावर खूप काही अपेक्षा असणार आहेत ते म्हणजे शिवशंभूला चढाईसाठी गेलाय. खोलवर अशी चढाई करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातो. परंतु तिचा शाळाक्षासह क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं. खास करून भैरवनाथचं. परंतु भैरवनाथच्या समोर असणारा हा संघ रनिंग हँडटच करण्याचा प्रयत्न अपयशी करत माघारी परतला. टाइम ऑफ मिळवलाय खास करून म्हणजेच शिवशंभो. पहिला सेमीफायनल सामना म्हसोबा वर्सेस विठ्ठलाडी या 2 दिग्गज संघांच्या दरम्यान पहिला सेमीफायनल सामना खेळला जाणार आहे. आदेश विरकोड यांच्याकडून 501 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. रतुराम शिंदे आज या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिले. तसेच त्यांचे बंधू महेश शिंदे दोन्ही बंधू आज या स्पर्धेच्या निमित्तानं खरोखर इतकं प्रेम आहे. जबरदस्त चढाई या ठिकाणी अपील करतोय तो म्हणजे सुशांत. आणि या ठिकाणी बोनस ऑन आहे की नाही ते पाहतोय. परंतु हा सामना इतका रोमहर्षक होईल. शेवटची 2 मिनिटं अरुण पाटील सर सामनाधिकारी यांनी घोषित केलेली आहेत. त्यामुळे नक्की काय घडतंय काय बिघडतंय ते पाहायचं आहे. परंतु एक गेमची चढाई नक्कीच प्रेक्षक ओळखायला
केवून ठेवणारी स्पर्धा ही स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते चढासाठी गेलं माध्यमातून गाड्या मानके छोटा पोरगा आपण स्टेजकडे यायचंय गाड्या मानके सामना खरोखरच कोणाच्या बाजूने जाईल सांगता नाहीये परंतु या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहे तो म्हणजेच दोन्ही संघांना चढाईसाठी केला तो सुशांत आणि त्याच्यासमोर सुशांत या ठिकाणी सुशांत यशस्वी ठरतो का ते पाहायचंय किती गुण प्राप्त करून घेतो आपल्या संघासाठी ते पाहायचंय आणि एक गुण प्राप्त करतोय आता यांची आहे एकची टाइमपास करत राहिला तिकडे सोबत रेड खरोखर सांगतो की कबड्डी अजून फुलायची आहे खेळायची आहे आणि त्यावेळेस म्हणतोय की रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं नाव करायचंय त्यासाठी खूप मेहनत आपल्या समुद्रावर घ्यावी लागेल आपल्या घरच्या मैदानात शेवटचा वेळी घोषित केला आहे खरोखर निर्णायक क्षण आहे या सामन्याचा पहिला सामना काय होतोय की काय ते आपण पाहायचंय लक्षात ठेवा काय होतंय का ते पाहायचंय शेवटचा मिनिट घोषित केलाय ते पंचावन्न चढायसाठी केलं जशी नंबर 3 एक आक्रमक असा चढाई बाद कर ज्याची निकामीचा वखण्याचा प्रयत्न केला होता पण बोनससाठी प्रयत्न करतोय आणि एक एमटी चढाई करत तो माघारी पडत नाही चढाईसाठी येतोय आणि त्याच्यासमोर 6 डिफेन्स बोनस सुशांतसाठी या ठिकाणी काय करतोय आणि या ठिकाणी सुशांत एक गुण प्राप्त करून देतो आपल्या संघासाठी पुन्हा एकदा संघात काय यस नंबर 9 चला सुरू इतिहास घडवतोय की काय करतोय तर आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे आणि चला सुरू करतो शुभेच्छा समोर या शुभेच्छा सगळी या ठिकाणी पाहायला मिळतोय पंचांनी यापूर्वी एक मिनिट घोषित केला मुलांसाठी खरोखरच आज रात्रभर झोप लागणार नाही एक आठवडा झोप लागणार नाही तर पुढची स्पर्धा येईल 3 सामने असे झाले एक गुलानी या स्पर्धेत आणि झालेले याच बी ग्रुप मध्ये झालेले तो घरी जाता अमल समजाई शिवराजे एक गुणाने विजयी राईट विश्वादेवी शिवराजे एक गुणाने भैरवनाथ शिवशंभू एक गुणाने एका ग्रुप मध्ये हे झालेले सामने तर आपल्याला विनंती करतोय आपणच घेऊन जायचं आपणच घेऊन जायचंय आपणच घेऊन जायचं आपला हक्क आहे जाऊ द्या आपलीच आहे आणि खरोखर सन्मानित करायचं ते मग शिवशंभूला या ठिकाणी खरोखर सांगतोय शेवटपर्यंत सामना जर आवडला असेल त्याला झालं पाहिजे मित्रांनो हा कबड्डीचा विजय या ठिकाणी कोण हरला कोण जिंकला याचं महत्व नाहीये तर खरोखर सांगतोय की आपण अतिशय सुंदर खेळ केला शिवशंभू शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी फक्त अनुभवपणास लावला तो म्हणजेच भैरवनाथला खास करून सुशांत आणि चेतन यांनी जो आणि त्याही पेक्षा सुमेघ भगतनं आपला अनुभव बराच सिद्ध केला तेजस माळी आपण